नागपूरमधल्या आरटी प्रवेश घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी शाहिदच्या ऑफिसमधील महिलेला आता अटक करण्यात आलेली आहे। शाहिदच्या कार्यालयातून कागदपत्र सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहेत। मुख्य आरोपी शाहिद शरीफ अजूनही फरार आहे। पालकांकडून घेतलेले पैसे थेट महिलेच्या खात्यात जमा होत होते। नंतर ही महिला पैसे मुख्य आरोपी शाहिदला देत होती। तपासात ही बाब स्पष्ट झालेली आहे। तर ही महिला कार्यालयात कामही सांभाळत होती असंही कळतंय। शिवाय पालकांकडून येणारे पैसे हे शाहिदऐवजी महिलेच्या खात्यात जमा होत होते आणि त्यानंतर ते शाहिदला वळते केले जात होते असं तपासाअंती स्पष्ट होतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नागपूरला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? नक्कीच आरटी घोटाळा प्रकरणामध्ये जे आहे ते पोलिसांच्या तपासामध्ये दररोज नवनवीन घडामोडी जे आहेत ते समोर येताना दिसत आहे। आता एका महिलेला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। ही महिला शाहिद शरीफ याचं धंतोल येथील जो ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये कामाला होती आणि मुख्यतः आरोपी जो शाहिद शरीफ आहे हे जे काही आरटी प्रकरणातील जे काही पैसे पालकाकडून येत होते हे सगळे पैशाचे व्यवहार जे आहेत ही महिला सांभाळत होती आणि थेट हे पैसे शाहिद आरिफच्या खात्यात जमा होत नव्हते। तर अगोदर ही महिला आपल्याकडे पैसे जमा करत होती आणि त्यानंतर ते पैसे शाहिद शरीफ यांना देत होती। तरी एकूणच पाहिलं तर शाहिद शरीफ हा अगदी शितापिने जो आहे तो हा पूर्ण रॅकेट सांभाळत होता हे एकूणच स्पष्ट झालेलं आहे। बुधवारी पोलिसांनी शरीफ शहीद याच्या कार्यालयाची झडती घेतली असता त्याच्या कार्यालयामधून तलवार आणि मोठ्या प्रमाणामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र देखील पोलिसांच्या हाती लागले आणि त्यामधून आता नवनवीन माहिती जी आहे त्या पोलिसांना मिळत आहे। पोलिसांनी आता फसवणुकीच्या बरोबरच शस्त्र बाळगल्या प्रकरणी देखील एक वेगळ्या गुन्ह्याची नोंद आता शाहिद शरीफवर केली आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर यामध्ये आतापर्यंत जवळपास 19 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाले, त्यापैकी 4 ते 5 पालकांना अटक देखील करण्यात आलेली आहे। मात्र मुख्य जो आरोपी आहे शाहिद शरीफ तो अद्यापही फरार आहे, अजूनही तो पोलिसांच्या हाती लागले नाही। सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे शाहिद शरीफ जो आहे तो नागपूर सोडून कुठेतरी आता विदेशामध्ये रवाना होऊ शकतो अशी देखील माहिती आहे। त्यामुळे त्या पोलिसांनी त्या पद्धतीने देखील आपली पावले उचलायला सुरुवात केलेली आहे। एकूणच पाहिलं तर हा जो प्रकरण आहे आरटी घोटाळ्याचा जो काही प्रकरण आहे हा राज्यातील एकमेव प्रकरण असा सध्या स्थितीत मानले जाते। त्यामुळे पोलीस देखील या ठिकाणी कंबर कसून जे आहे ते कामाला लागले आहे आणि एकूणच सध्याला शाहिद शरीफ कुठे याचा शोध जो आहे तो घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे। कारण की यामध्ये आता नवनवीन उलगडे रोज समोर येताना दिसून येत आहे आणि यामध्ये शिक्षण विभागातील देखील काही अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। लागवी निश्चित। ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।